या निवडणुकीमध्ये असं दिसतंय की अभूतपूर्व बंडाळीला सगळ्याच राजकीय आणि पक्षांना सामोरं जावं लागतं. प्रत्येक निवडणुकामध्ये अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून या बंडाळ्या वाढलेल्या आहेत. मंडळांना उत्तेजन दिलं जातं. पूर्वी निवडणुकीच्या रिंगणामध्ये मोजके पक्ष होते. आता 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस आहेत ना, पर्याय उपलब्ध आहेत. असंतुष्टांना पर्याय उपलब्ध आहेत. आणि मग त्यात पैशाचा वापर करून लोक विकत घेतले जातात. त्यातून बंडाळ्या होतात. बंडाळांना उत्तेजन दिलं जातं. भाजपकडून मुंबईत उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी जी स्टार प्रचारणाची यादी आहे त्यामध्ये योगी आदित्यनाथ आहेत, मैत्री ठाकूर आहेत, इतर मनोज तिवारी आहेत, असे उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी. नाही, त्यांच्यामध्ये त्यांनी मुंबईची फाळणी केलेली आहे. एक परप्रांतीयांची मुंबई आणि दुसरी मुंबई एक मराठी माणसांची मुंबई अशी भाजपनं सरळ फाळणी केली. आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एक आहे. जे मुंबईकर आहेत त्यांनी मुंबईच्या विकासासाठी एकत्र येऊन मतदान करावं. पण भारतीय जनता पक्षानं कायम प्रांतवाद, जातवाद आणि धर्मवाद या आधारावर निवडणुका लढल्या आणि मुंबईसुद्धा तेच करतायत. तुम्हाला योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे, मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे, किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजे, कशा करता पाहिजे? तुम्ही सक्षम नाही आहेत का? हा जर मतदार मुंबईचा नागरिक आहे, मुंबईकर आहे, तर मग भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यासमोर गेलं पाहिजे. पण तुम्ही योगीला आणणार, तुम्ही रेखा गुप्ताला आणणार, तुम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणणार, म्हणजे त्या प्रांताचे जातीच्या लोकांना त्या भागातून लोक आणून तुम्ही आकर्षित करण्याचा प्रयत्न करताय. मग तुम्ही काय करताय इतके वर्ष मुंबई महाराष्ट्रात? तुम्ही जिंकण्याची गोष्ट करताय ना, मग तुम्ही जिंकून दाखवा ना. छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूनचा जो प्रवेश आहे तो वादग्रस्त बनताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण स्वतः चंद्रकांत खैरेंचा विरोध आहे आणि देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आलेली आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांबून चालन केलं जातंय अशी टीका फडणवीसांची. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंना विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत. जसे तुम्ही अजित पवारांचे चाटताय, अशोक चव्हाणांचे चाटताय, सर्व भ्रष्टाचारांचे चाटताय निवडणुका जिंकण्यासाठी, हे काय आहे? रशीद मामा वगैरे विषय सोडून द्या. निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही सुद्धा या देशातल्या सर्वोत्तम भ्रष्टाचारांचे जोडे चाटताच आहात ना. ज्यांना नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारी ठरवलं असे अजितदादा पवार, अशोकराव चव्हाण यांचे जोडे कोण चाटताय? कशा करता चाटताय? मग हे सगळे एकाच माळेतले मणी आहेत.